डोकेदुखीचा इलाज ही सुद्धा कधी कधी डोकेदुखी असू शकते. डोकेदुखी ही आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी होऊन गेलेली असते, पण डोकेदुखीची काळजी कधी करावी हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच वेळा आपण डोकेदुखी झाल्यानंतर आराम करतो, चहा कॉफी घेतो किंवा अगदी ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतो आणि त्यामध्ये आपली डोकेदुखी बरीच होते. पण बऱ्याच वेळा डोकेदुखी ही तीव्र स्वरूपाची असू शकते. अशा वेळी डोकेदुखीचं कारण हे ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूतल्या रक्तातल्या गुठळ्या किंवा मेंदूतला रक्तस्राव असू शकतो. सुदैवानं ही शक्यता खूप कमी वेळा असते. तरी डोकेदुखीसाठी केव्हा तातडीची काळजी घेणं आवश्यक आहे आणि तुमच्या आरोग्याला धोका नसलेल्या बहुतेक डोकेदुखीवर नियंत्रण कसं ठेवायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर डोकेदुखी कशामुळे होते? बहुतेक डोकेदुखी कशामुळे होतं हे डॉक्टरना पूर्णपणे समजत पण नाही. डोकेदुखीसाठी मेंदूतल्या उती किंवा कवटी कधी जबाबदार नसतात, कारण त्यांच्याकडे वेदना नोंदवणाऱ्या नसाच नसतात. परंतु डोके आणि मानेतील रक्तवाहिन्या ह्या वेदना दर्शवू शकतात. याशिवाय टाळू, सायनस, दात आणि मानेचे स्नायू आणि सांधे यामुळे देखील डोकं दुखू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल मिरज. समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता 30 बेडचं पहिलं न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे की जिथं मेंदू, मणका आणि अपघात या उपचाराकरता ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या सर्व एका छताखाली उपलब्ध आहेत. डोकेदुखीची काळजी कधी करावी? तुम्ही स्वतःच अनेक प्रकारच्या डोकेदुखीची काळजी घेऊ शकता आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला बहुतेक कठीण डोकेदुखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं देऊ शकतात. परंतु काही डोकेदुखी त्वरित वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. तुम्हाला डोकेदुखीची काळजी कधी करावी यासाठी इथे काही मी अलार्मिंग साईन्स सांगत आहे. फर्स्ट, 50 वर्षाच्या वयानंतर होणारी डोकेदुखी. सेकंड, डोकेदुखीच्या पॅटर्नमध्ये मोठा बदल होणं. थर्ड, तीव्र डोकेदुखी. फोर्थ, डोकं दुखणं जे की खोकला किंवा अगदी हालचालीमुळे सुद्धा वाढतं. फिफ्थ, प्रोग्रेसिव्ह हेडेक म्हणजे डोकेदुखी जी सतत वाढत आहे. सिक्स्थ, पर्सनॅलिटी चेंजेस. सेवन्थ, डोकेदुखी ज्यामध्ये ताप किंवा मानेमधला कडकपणा, गोंधळ, सावधपणा किंवा स्मरणशक्ती कमी होणं किंवा दृष्टीमध्ये अडथळा येणं, अस्पष्ट बोलणं, अशक्तपणा, सुन्नपणा किंवा फेफरे यासारखी ज्यावेळी CNSची लक्षणं दिसतात. डोळे दुखणे किंवा डोळे लाल होणे. डोकेदुखी की जी डेली रुटीन तुमचं अफेक्ट करते. अचानक उद्भवणारी डोकेदुखी, विशेषतः जी तुम्हाला झोपेतून जागे करते. कर्करोग किंवा इम्युनिटी कमी असणाऱ्या लोकांमध्ये असणारी डोकेदुखी. डोकेदुखीचे प्रकार. डोकेदुखीचे साधारण 300 पेक्षा जास्त प्रकार आहेत, परंतु त्यातले फक्त 10% प्रकार ज्ञात आहेत. इतर सर्व प्रकारांना मिळून प्रायमरी हेडेक असं नॉमेनक्लेचर केलं जातं. इथं मी काही प्रमुख डोकेदुखीच्या प्रकाराबद्दल माहिती देतोय. टेन्शन हेडेक. प्रत्येक 4 प्रौढांपैकी सुमारे 3 व्यक्तीमध्ये उद्भवणारी टेन्शन हेडेक म्हणजे तणाव डोकेदुखी ही सर्व डोकेदुखीपैकी सर्वात कॉमन आहे. मायग्रेन हे तणावग्रस्त डोकेदुखीपेक्षा कमी वेळा उद्भवतं, परंतु ते जास्त तीव्र असतात. ते पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये 2 ते 3 पट अधिक कॉमन आहेत. मायग्रेनची वैशिष्ट्य लक्षात ठेवायचा एक मार्ग म्हणजे पाऊंड हा शब्द वापरणं. P फॉर पल्सेटिंग पेन, O फॉर 1 डे ड्युरेशन ऑफ सिव्हिअर अनट्रीटेड अटॅक्स, U म्हणजे युनिलॅटरल हेडेक, N म्हणजे नॉझिया आणि D म्हणजे डिसेबलिंग इंटेन्सिटी. मायग्रेनवर उपचार. जर तुम्हाला मायग्रेन त्याच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेत असली तर तुम्ही वेदनाशामक औषधाने ते नियंत्रित करू शकता. ॲसिटामिनोफेन, ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्सेन, कॅफिन ह्या सगळे औषधं आहेत ही ह्याच्यावर प्रभावी आहेत. तुमच्यासाठी सर्वोत्तम मायग्रेन उपचार शोधण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा. तुम्हाला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा उपचाराची आवश्यकता लागत असेल तर मात्र प्रतिबंधात्मक औषधांचा विचार करावा लागेल. क्लस्टर डोकेदुखी. क्लस्टर डोकेदुखी ही जरी अनकॉमन असली तरी एक ती तीव्र स्वरूपाची डोकेदुखी आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण 5 पटीपेक्षा जास्त आहे. क्लस्टर डोकेदुखी ही कुणालाही होऊ शकते, परंतु मिडल एज पर्सन, स्मोकर्स अशा लोकांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आढळून दिसतं.